महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्री कामालाही लागले, पण अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। काही जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार कधी? महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच। पालकमंत्री पदाचा तिढा, विरोधकांचे टोले। राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 जानेवारीला पार पडला। मात्र त्यानंतर अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही। एका जिल्ह्यात 2 मातब्बर मंत्री असल्यानं पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। पालकमंत्री पदाबाबत जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळते। मात्र काही जागांवर महायुतीत रस्सीखेच आहे। रायगड कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे। मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चुरस आहे। ह्या 3 प्रमुख नेत्यांचा विषय आहे। राज्यातले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते आणि त्यांच्या अधिकाराने त्यांचा निर्णय हा इच्छा सगळेच लोक व्यक्त करतील, परंतु इच्छा असणं आणि निर्णय होणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत। परंतु निश्चितपणाने त्याबाबतचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीने घेतील। दरम्यान मंत्रिमंडळ स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यानं विरोधकांनी महायुतीला टोले लगावण्याची संधी साधून घेतली। पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही। त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली। म्हणजे हे आयलँड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य? हे राज्याच्या हिताचं नाही। पालकमंत्री सुद्धा नेमताना फार आता गहन चर्चा चालली आहे। म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यासाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसतंय। लखलाभ आहे, शुभेच्छा आहेत। लवकरच महायुतीच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर होतील असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय। तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची, की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा। म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत। सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील। महायुती सरकार स्थापनेनंतर पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची संधी साधली। या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या रस्सीखेचीत पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबत